नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे गडचिरोली जिल्ह्यातील वाहतूक व दळणवळण. मित्रांनो, वाहतूक व दळणवळण यांच्यामध्ये फरक आहे. तर बघा, आता वाहतूक जर म्हटलं तर याच्यामध्ये काही जलवाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, रस्ते वाहतूक आहे, विमान वाहतूक आहे. तर आपल्याला बघायचं आहे की आपण जर बघितलं तर आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे वाहतूक आहे आणि रस्ते वाहतूक आहे. ठीक आहे, म्हणजे आणि दुसरं म्हणजे दळणवळण. दळणवळण म्हणजे काय मित्रांनो, आणि वाहतूक मध्ये काय फरक आहे की वाहतूक मध्ये जर आपण एक वस्तू दुसऱ्या ठिकाणी जर आपण नेत असो तर ती आपल्याला दिसून येते, प्रत्यक्षात ती आपल्याला दिसून पडते. पण दळणवळण मध्ये काय होतं की एक वस्तू दुसऱ्या ठिकाणी पोहोचते पण आपल्याला दिसत नाही, ती अदृश्य असते. म्हणजे उदाहरण टेलिफोन म्हणा, इंटरनेट म्हणा, वायफाय आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या कुठे मोडतात मग दळणवळणामध्ये. आता बघा, हा तुमचा गडचिरोली जिल्ह्याचा नकाशा आहे. इथं जर बघितलं तर नॅशनल हायवेचा जर आपण अभ्यास केला, कारण याच्यावरती जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारतो की कोणत्या नॅशनल हायवेवर कोणतं पोलीस मदत केंद्र आहे, मग सर्वात मोठं कोणतं आहे, सर्वात लहान कोणतं आहे. चला आता बघू. आता बघा, सर्वात मोठं जर बघितलं तर गोंदिया ते पारकाल इथं जो आहे हा सर्वात मोठा आहे. 353 गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा नॅशनल हायवे आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा कुठे आहे, बघा देसाईगंज आहे, आरमोरी आहे, गडचिरोली आहे, चामोर्शी आहे, आल्लापल्ली, इथं बघा रेपनपल्ली, सेकंड काय आहे बघा उमानी, सिरोंचा. म्हणजे बघा इतका मोठा जो आहे 353 424 किलोमीटर. जर आपण याची लांबी एकूण विचारली तर 424 किलोमीटर, 353 ची. पण समजा तुम्हाला असा प्रश्न आला की 353 ची एकूण लांबी किती, मग तुमचं उत्तर पाहिजे की 271 किलोमीटर 353 ची लांबी आहे. तर दुसरा प्रश्न जो आहे तर 353 जो हा महामार्ग आहे तो 7 तालुक्यातून जातो. किती? 7 तालुक्यातून. मग ते तालुके कोणकोणते आहेत बघा, ते तालुके आहेत कोणते बघा, कोणते आहेत तालुके, लक्ष द्यायचे बघा. बघा 271 किलोमीटर बरोबर आहे. 353 साकोली जिल्हा गोंदिया ते पारकाल पर्यंत गेला आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे तर हा महामार्ग जो आहे वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी व सिरोंचा या 7 तालुक्यातून गेलेला आहे. 353 7 तालुक्यातून गेलेला आहे. तालुके पाठ नाही करायचे, तुमचा जो नकाशा आहे तुमच्या माइंड मध्ये पाहिजे, म्हणून डेली तुम्हाला नकाशा बघणं आवश्यक आहे. आता बघा, हा मार्ग जिल्ह्याचा उत्तर दक्षिण दिशेने गेलेला आहे. या महामार्गावर अहेरी तालुक्यात उमानूर घाट आहे. प्रश्न इथे बनला आहे बघा, या महामार्गावर अहेरी तालुक्यात उमानूर घाट कुठे आहे, उमानूर घाट कुठे आहे, अहेरी तालुक्यामध्ये आहे. या महामार्गावर सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर 1620 मीटर लांबीचं पूल आहे. ठीक आहे, म्हणजे हा सर्वात मोठा आहे. तर याच्यावरचा प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. पण गडचिरोली जिल्ह्यातील असा कोणता नॅशनल हायवे आहे ज्याच्यावरती 5 ते 6 वेळा प्रश्न विचारून गेला, म्हणजे एकच महामार्ग, तो म्हणजे नॅशनल हायवे 63 याच्यावरती 5 ते 6 प्रश्न विचारून गेलेले आहे. ठीक आहे, आपण बघत आहोत याच्यानंतर. सेकंड बघा, सेकंड काय आहे, नॅशनल हायवे 930 पुढे चालू होत आहे करंजी, चंद्रपूर, बालोद, छत्तीसगड. बघा, हा महामार्ग जो आहे गडचिरोली धानोरा मार्गे छत्तीसगड राज्यातील कुरुल, बालोद जिल्हा जातो. या मार्गावर जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, मुरुमगाव, सावरगाव इत्यादी ठिकाणे आहेत. जिल्ह्यातील बघा 87 किलोमीटर. या महामार्गावर कनेरी जवळ वैनगंगा नदीवर मोठा पूल आहे. म्हणजे करंजी, चंद्रपूर, बालोद, म्हणजे सुरुवात कुठून केली आहे, करंजी पासून आणि काय बालोदला काय इथं गेला आहे. नॅशनल हायवे 930, लांबी किती आहे 87 किलोमीटर. तुम्हाला माहिती असेल मग धानोऱ्यामध्ये चातगाव इथं वगैरे पोलीस मदत केंद्र आहे, सावरगाव. आता बघा, नॅशनल हायवे 543 ब्रह्मपुरी ते शहडोली.
बघा ब्रह्मपुरी ते शहडोल 543. आता बघा ट्रिपल करू शकता. 543 रुपयाला काय मिळते? ब्रश मिळते. ब्रश म्हणजे ब्रह्मपुरी शहर आणि शहडोल. काही गोष्टी ट्रिप प्रमाणे पण जातात. हा महामार्ग जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा आणि कोरची. वडसा, कुरखेडा, कोरची जिल्ह्यातील लांबी 80 किलोमीटर. या महामार्गावर वडसा जवळ वैनगंगा नदीवर मोठा पूल आहे. 543 बघा ब्रश कितीचा आहे? 543 रुपयाचं. 3 तालुके गेले आहेत, वडसा, कुरखेडा आणि कोरची. वडसा, कुरखेडा, कोरची. आता बघा नॅशनल हायवे 63 याच्याबद्दल बोललो होतो की याच्यावरती 5 ते 6 प्रश्न म्हणजे वारंवार येतो प्रश्न. ठीक आहे. आता बघा स्रोत झाली आहे निजामाबाद ते जगदलपूर महामार्ग. या महामार्ग जिल्ह्यात फक्त सिरोंचा तालुक्यातून जातो. बघा नॅशनल हायवे 63 फक्त सिरोंचा तालुक्यातून जातो. लांबी किती याची? 58 किलोमीटर. निजामाबाद, चेन्नूर, सिरोंचा, पातागुडम मार्गाने छत्तीसगड राज्यातील जगदलपूरला जातो. या महामार्गावर जिल्ह्यातील सिरोंचा, अंकिसा, आसर अली व पातागुडम इत्यादी ठिकाणे आहेत. या महामार्गावर सिरोंचा जवळ धर्मपुरी येथे प्राणहिता नदीवर 800 मीटर लांबीचा काय पूल व इंद्रावती नदीवर 630 लांबीचे पूल आहे. बघा इंद्रावती नदी जी ओडिशा राज्यातील आहे, छत्तीसगड मार्गे आपल्या गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते. या महामार्ग तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड हे तिन्ही राज्यावर. आता बघा म्हणजे असा हा एकमेव नॅशनल महामार्ग आहे जो काही तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड हे तिन्ही राज्य जोडलेले आहे. म्हणून याच्यावर कदाचित प्रश्न काय वारंवार विचारलेला आहे. प्रश्न नीट पाठ पाहिजे. स्टेट कोणते आहे? तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड माहितीच पाहिजे. नॅशनल हायवे सिरोंचा जातो 58 किलोमीटर. निजामाबाद, चेन्नूर, सिरोंचा, पातागुडम मार्गाने छत्तीसगड राज्यातील जगदलपूरला जातो. आणि ठिकाणी बघा सिरोंचा, अंकिसा, आसर अली, प्राणहिता नदीवर 800 मीटरचा पूल आणि इंद्रावती नदीवर 630 मीटर लांबीचा पूल आहे. ठीक आहे. आता बघा एका व्हिडिओमध्ये आपण 3च नॅशनल हायवे घेणार आहोत. ठीक आहे. आणि बाकीच्या व्हिडिओला तुम्हाला मी पुन्हा नॅशनल हायवे टाकणार आहे.